नमस्कार. श्री स्वामी समर्थ. भोगी 2026 या दिवशी काय करावं व काय करू नये याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगीच्या दिवशी करावयाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. त्याचबरोबर एका खास गोष्टीची आठवणसुद्धा करून देणार आहे, जी आपल्यापैकी बऱ्याच जणांकडून करायची राहून जाते आणि ती भोगीच्या दिवशी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच भोगीच्या दिवशी एक भाजी आपल्याला चुकून देखील बनवायची नाही. तर ते सर्व माहिती आज आपण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. येत्या 13 जानेवारी 2026ला म्हणजेच मंगळवारच्या दिवशी आपल्याला भोगी सण साजरा करायचा आहे. भोगी म्हणजे संक्रांतीच्या आदला दिवस किंवा संक्रांत सणाची सुरुवात. तशी संक्रांत आपण 3 दिवस साजरी करतो. पहिल्या दिवशी भोगीचा, दुसरा दिवस असतो मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस किंक्रांतीचा, ज्याला आपण संक्रांतीची कर असं म्हणतो. त्या दिवशी काही गोष्टी करणं आपण वर्ज्य मानतो. तरी पण देवपूजा असेल, धार्मिक गोष्टी असतील तर त्या दिवशी आवर्जून केल्या जातात. अशा पद्धतीने 3 दिवसाचा हा संक्रांत सण लवकरच येत आहे. 13 जानेवारी, 14 जानेवारी आणि 15 जानेवारी. तसं बघायला गेलं तर मकर संक्रांत आपण महिनाभर साजरी करतो असं म्हणायला काही हरकत नाही. कारण जरी मकर संक्रांतीचा सण आला आणि संक्रांत झाली तरी पण लगेच महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो. त्याचबरोबर जी नवी नवरी असते तिचा तिळव्याचा कार्यक्रम केला जातो. जी लहान मुलं असतात 3 वर्षापर्यंतची मुलं, त्यांचं बोरनानसुद्धा या कालावधीमध्ये केलं जातं. म्हणजेच रथसप्तमी या संक्रांत सणाचा शेवट म्हणता येईल असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आता तिळाचा जितका वापर आपल्याला या संक्रांत सणाच्या कालावधीमध्ये करता येईल तितका आपल्याला करायचा आहे. कारण तीळ आपल्या शरीराला उष्णता देण्याचं काम करतात आणि त्याचबरोबर धर्मशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचे फायदे आहेत आणि त्यामुळे तिळाचे हे वेगवेगळे प्रकारचे उपाय आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले जातात. संक्रांत सण जो आहे तो सूर्यपूजेचा सण म्हणून ओळखला जातो. पौष महिना हा सूर्यपूजेचा महिना म्हणून ओळखला जातो आणि पौष महिन्यातील दर रविवारी सूर्यनारायणाचं व्रत किंवा ज्याला आदित्य रानूबाई व्रत म्हणतात तर ते सुद्धा या महिन्यामध्ये करण्याची पद्धत आहे. 13 जानेवारीच्या दिवशी मंगळवारी भोगी सण आहे. भोगीचा दिवस असेल तर मग आपल्याला लवकर उठायचं आहे. तिळयुक्त पाण्याने स्नान करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यात किंवा देवांना स्नान घालण्याच्या पाण्यात आपल्याला खाद्यपदार्थामध्ये देवाला आपण जो काही दिवा लावतो किंवा या दिवशी आपण ज्या ज्या ठिकाणी दीपदान करतो अशा प्रत्येक ठिकाणी म्हणजे दिव्यातील तेलामध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहेत किंवा तिळाचं तेल असेल तर ते आपण या दिवशी देवपूजेमध्ये वापरलं तर नक्कीच आपल्याला त्याचे चांगले लाभ होतील. ज्यांना देवपूजेसाठी तिळाचं तेल मिळणार नाही किंवा जे आपल्या घरातील तेल वापरत असतील तर मग तुम्ही या दिव्यामध्ये पांढरे तीळ टाकू शकता आणि अशा पद्धतीने तुमचा तीळयुक्त तेलाचा दिवा देवासमोर प्रज्वलित ठेवायचा आहे. यामुळे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचे लाभ होतील. मकर संक्रांतीच्या दिवशी तसंच भोगीला तुळस तोडू नये असं करणं अशुभ मानलं जातं. भोगीच्या दिवशी दान करा, यामुळे भगवान सूर्यांची वर्षभर विशेष कृपा होईल. बघा, भोगी म्हणजे काय तर भोगीचा दुसरासुद्धा असा अर्थ आहे की भोगी म्हणजे भोग. आपल्या देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो त्याला आपण भोग असं म्हणतो. भोग देणं म्हणजे काय तर या दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रियजनांना म्हणजेच सुवासिनीला विशिष्ट असे पदार्थ जेवायला बोलावून त्यांना जेवू घालतो किंवा शक्य नसल्यास ते पदार्थ घरी देतो आणि त्यालाच भोगी देणं असं सुद्धा म्हणतात. आता भोगीच्या दिवशी आपण जी काही भाजी करतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिक्स केल्या जातात. जसं की वांगी, पावटा, गाजर, वाटाणा, बटाटा, बोरं, शेंगदाणं, घेवडा किंवा हरभरा. जसा भाग बदलला तसं या भाज्यांमध्ये बदल होतो. पण या भाजीला आपण लेकरवाळी भाजी किंवा खेंगट किंवा शेंगसोला अशा नावाने ओळखलं जातं. ती भाजी यासाठी खाल्ली जाते की येणारा जो काही उन्हाळा आहे तो आपल्याला बाधत नाही किंवा मग जो ही भोगीची भाजी खातो तर त्याला कोणत्याही प्रकारचे आजार जडत नाहीत. मग वर्षभरात आपण बऱ्याच वेळा आजारी पडतो वेगवेगळ्या कारणांमुळं. तर त्या आजारी पडण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं. त्यामुळं मिक्स भाजी किंवा लेकरवाळी भाजी आणि त्या भाजीबरोबर तीळयुक्त बाजरीची भाकरी म्हणजे तीळ लावलेली भाकरी
ज्वारीची भाकरी केली तरीही चालेल. भोगीची भाजी आणि भाकरी या व्यतिरिक्त अजून कोणकोणते पदार्थ या दिवशी खाण्याची पद्धत आहे तर बघा, पापड, लोणी, वांग्याचं भरीत, शेंगदाण्याची चटणी, तिळाची चटणी, मूग डाळ आणि तांदळाची खिचडी या दिवशी केली जाते आणि ती सुद्धा खाल्ली जाते. जे काही तुम्ही बनवता तर ते तुम्हाला खायचं असेल तर उपवास सोडायला तुम्ही सूर्यास्ताच्या आतच जेवण करून खाऊ शकता. पण ही भाजी खायला मात्र अजिबात विसरायचं नाही आहे. तुम्ही या दिवशी उपवास जर करणार असाल तर मग तुमच्याकडे भोगीची भाजी वगैरे काही सकाळी तुम्ही केलेली असेल तर मग संध्याकाळी का होईना उपवास सोडताना तुम्हाला ही भाजी भाकरी खाऊन उपवास सोडायचा आहे. या दिवशी पितरांना आठवण करणं किंवा पितरांच्या नावानं दान करण्याचं सुद्धा विशेष महत्त्व आहे. जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस अत्यंत योग्य आहे. या दिवशी तुम्ही गायत्री मंत्राचा जप करू शकता. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तर हा आहे गायत्री मंत्र. हा तुम्ही म्हणू शकता आणि पितरांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुम्हाला जर पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा मग तीर्थाच्या ठिकाणी जाणं शक्य असेल तर ते तुम्ही करा, किंवा मग घरच्या घरी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ मिक्स करून दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितृदेवताभ्यो नमः किंवा पितृदेव भव असे 11 वेळा म्हणत दक्षिण दिशेला तोंड करून पितराच्या नावाने अर्घ्य देऊ शकता. याला तर्पण असं म्हणतो. आणि महिलांना जर पितरांच्या नावानं काही कार्य करायचं असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये काळे तीळ मिक्स करायचे आणि आपल्या उंजळीनं ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं. तर हे कार्य आपण पितरांसाठी भोगीच्या दिवशी नक्की करायचं आहे. भोगी असेल किंवा मकर संक्रांत असेल तर हे जे काही सण आहेत ते आनंद उपभोगण्याचे आहेत. म्हणजेच या दिवसामध्ये आपण आनंद लुटूसुद्धा शकतो आणि आपला आनंद इतरांसोबत वाटूसुद्धा शकतो. म्हणून आपण एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, आमचे तिळगुळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका. तर एवढा हा सुंदर सण आहे. तर मग या सणावाराच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या घरी नक्कीच काहीतरी गोडधोड बनवा आणि वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थही बनवा. या सणाच्या निमित्तानं मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की या सणवाराच्या कालावधीमध्ये तुम्ही अन्न वाया जाईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका किंवा अन्नाचा अपव्यय करू नका. तुम्हाला या सणावाराच्या निमित्तानं जेवढे अन्नपदार्थ लागतात तेवढेच बनवा. खूप जास्तीचं अन्न बनवू नका, ते वाया घालवू नका. जास्त बनवलं तर मग कुणाला तरी ते दान करा किंवा मग कुणाबरोबर तरी वाटून खायला विसरू नका. म्हणजेच त्या अन्नाचा व्यवस्थित उपयोग होईल. कारण भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जे काही पूजा करतो तर त्यामध्ये अन्नपदार्थांचा समावेश जास्त असतो. आपण हळदी कुंकू कार्यक्रम करतो त्यामध्ये सुद्धा अन्नपदार्थ वापर केला जातो आणि त्यामुळे अन्न आपल्याला वाया घालवायचं नाही आहे. तुम्हाला जर पितरांच्या नावानं दानधर्म करण्यासाठी काही वस्तू खरेदी करायच्या असतील किंवा मग मकर संक्रांतीचा दानधर्म म्हणून तर नक्कीच तुम्ही या भोगीच्या दिवशी खरेदी करा. पितरांच्या नावानं काही दान करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही भोगीच्या दिवशी घेऊन ठेवू शकता. भले तुम्ही मकर संक्रांतीला ते दानधर्म केलात, रात्री केलात तुम्ही, तरी ते सर्व भोगीच्या दिवशी विकत घेऊ शकता. तसंच संक्रांतीचं वाण म्हणजे संक्रांतीचे सुगड देखील भोगीला खरेदी केली जातात. तसंच नवीन नवरी देखील भोगीला आपल्या माहेरी तीळ, गूळ, साडी व वौसा घेऊन संक्रांतीसाठी जात असते. तुम्हाला जर या दिवशी काही महत्त्वाची वस्तू खरेदी करायची असेल तर ती कोणती, तर प्रत्येकाने ती आवर्जून खरेदी करायची आहे असा आग्रह करेल. तर ती वस्तू आहे 7 घोड्यांचं चित्र असलेला फोटो. तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे आणि तुमच्या घरातील उत्तर किंवा दक्षिण भिंतीला तो लावायचा आहे. पूर्व भिंतीला सुद्धा तुम्ही लावू शकता. ज्यांना कर्ज, पैसा आणि आर्थिक या संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या मिटून जावाव्यात आणि तुमचं एक सामान्य जीवन सुरू व्हावं, सुरळीत व्हावं असं वाटत असेल तर मग तुम्ही हे 7 घोड्यांचा फोटो आहे तो तुमच्या दक्षिण भिंतीला लावू शकता. आणि बाकी दुसऱ्या कारणासाठी जसं की घरामध्ये सकारात्मकता राहावी, घरातील सर्व सदस्यांचा रविग्रह मजबूत राहावा, घरामध्ये कायम आनंदाचं वातावरण, उत्साहाचं राहावं आणि घरामध्ये काही कामं आहेत जी ती नेहमी थांबतात आणि त्यांना एक प्रकारची गती मिळावी, तर या सर्व कारणांसाठी तुम्हाला जर फोटो लावायचा असेल तर तो तुम्ही पूर्व किंवा उत्तर भिंतीला नक्कीच लावू शकता. थोडक्यात भोगीला आता आपल्याला काय काय करायचं ते थोडक्यात जाणून घेऊया. म्हणजे बघा, संक्रांतीला कोणते नियम आवर्जून पाळले पाहिजे, तर भोगीच्या दिवशी
पुरुष, स्त्रिया, लहान मुलं सगळ्यांनी आपले केस धुतले पाहिजेत, म्हणजेच आपली वर्षभर सर्व भोग निघून जातात, असं पूर्वीचे लोक म्हणायचे. हे खरं आहे की फक्त अंधश्रद्धा आहे हे माहीत नाही, पण आत्तापर्यंत चालत आलेली ही परंपरा आज देखील चालवली पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे घरातील सगळ्यांनी पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून स्नान करावं. तसंच अंगाला तिळाचं उटणं देखील लावावं. महिलांनी संक्रांतीला केस धुवू नये म्हणून भोगीच्या दिवशीच केस धुवावेत. जर आजारी व्यक्तीने भोगीच्या दिवशी अशा पद्धतीनं स्नान केलं तर त्यांच्या तब्येतीत देखील सुधारणा होते. भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची भाजी आवर्जून बनवावी. तसंच बाजरीची भाकरी तीळ लावून बनवावी आणि घरातील सर्व सदस्यांना खायला द्यावी. घरातील देवी देवतांना नैवेद्य म्हणून दाखवावा. जो भोगी खात नाही तो नेहमी आजारी राहील, म्हणजे जो खाईल भोगी तो राहील निरोगी, या म्हणीचा असा अर्थ आहे. भोगीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदरशी रांगोळी काढावी. या दिवशी इंद्रदेवांची पूजा केली जाते. सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात मीठ, हळद, कुंकू, अक्षदा, गूळ आणि लाल पिवळे फूल टाकून सूर्याला अर्घ्य द्यावं. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतरच भोजन करावं. काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुवासीन देखील जेवायला घालतात. ती प्रत्येकाकडची वेगवेगळी पद्धत असेल. तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा नियम देखील पाळू शकता. मकर संक्रांतीच्या किंवा भोगीच्या दिवशी रात्रीचं शिळं अन्न खाऊ नये. यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते. तसंच मकर संक्रांतीला म्हणजे भोगीला या दिवशी मांसाहार, दारू याचं सेवन करू नका आणि या दिवशी शक्य होईल तेवढं केवळ सात्विक आहारच घ्यावा. या दिवशी घरामध्ये कलह, भांडणतंटा किंवा वादविवाद करू नये. घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर आपल्या घरामध्ये कटकटी राहतात. भोगी का साजरी करतात तर या दिवशी इंद्राची पूजा केली जाते, कारण इंद्रदेवाने पृथ्वीवर उदंड खूप सारं पीक मिळावं म्हणून प्रार्थना केली होती अशी आख्यायिका आहे आणि त्यामुळं यावर्षी शेतामध्ये खूप सारं पीक पिकवलं जातं. असं पीक वर्षानुवर्षे यावं म्हणून भोगीच्या दिवशी हीच प्रार्थना सर्व शेतकरी बंधू इंद्रदेवाला करत असतात. तर पहा, भोगीच्या दिवशी सर्व भाज्यांचे मिश्रण आपण खात असतो, पण कडू कारलं किंवा कांदा, लसूण यांचा वापर या दिवशी आवर्जून टाळावा. कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ आहेत. या दोन भाज्या राहू, केतू यांचा प्रतीक मानले जातात. या भोगीच्या दिवशी आपल्याला चुकूनही कांदा आणि लसूण याचा वापर जो आहे तर तो आपल्या घरात करायचा नाही. तसंच कडू कारलं मकर संक्रांतीचा सण हा नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. कारलं ही कडू भाजी आहे. आपल्या नात्यात कडूपणा येऊ नये किंवा कटुता येऊ नये म्हणून आपल्याला या दिवशी कारल्याची भाजी ही आपल्या घरात अजिबात बनवायची नाही. तसंच धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी आपल्याला मुळा, लसूण, कांदा या दिवशी कटाक्षाने टाळायचं आहे. भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवण्याचं महत्त्व तितकंच आहे, तेवढंच महत्त्व या दिवशी घरामध्ये खिचडीसुद्धा बनवण्याचं महत्त्व आहे आणि खिचडीमध्ये प्रामुख्याने अनेक प्रकारच्या डाळी वापरल्या जातात. परंतु हीच खिचडी बनवताना आपल्याला चुकूनही मसूर डाळीचा वापर हा अजिबात करायचा नाही. शास्त्रानुसार या भोगीच्या दिवशी मसूर डाळ सेवन करू नये असं सांगितलं गेलं आहे. जर तुम्ही या भाज्यांचं सेवन केलं तर संपूर्ण वर्षभर तुम्हाला भोग भोगावे लागतील. घरात दुःख आणि दारिद्र्य येऊ लागेल. म्हणून या नियमांचं पालन तुम्हाला आवर्जून करायचं आहे, कारण हा दिवस सात्विकतेचा आहे. तामसी पदार्थ या दिवशी सेवन केले तर आपल्या घरातील लक्ष्मी बरकत ही निघून जाते आणि आपल्याला अनेक संकटांचा सामना देखील करावा लागत असतो. या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आवर्जून जप करायचा आहे. काही राज्यांमध्ये लहान होळी पेटवून यामध्ये या वस्तूंची आहुती दिली जाते. बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेल्या बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. तसंच भोगीची भाजी ही तिळाचं कूट घालून केली जाते. शेतकऱ्यांसाठी हा सण महत्त्वाचा असून हा सण बऱ्याच व्यक्ती साजरा देखील करतात. तसंच या दिवशी जुन्या वाईटांचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. तर मैत्रिणींनो, भोगीच्या दिवशी या गोष्टी तुम्ही आवर्जून कराव्यात. तुम्हाला या सर्व गोष्टींचा नक्कीच लाभ होईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.